महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये पार पडली। या सभेमध्ये अजित पवार भाषण करणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, पण अजित पवारांनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू असतानाच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। कर्नाटकातील निपाणी मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। शरद पवार हे राजकारणातील देव असं म्हणणं वावगं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे। आजही शरद पवारांची महाराष्ट्राला गरज असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही राजकारण करत आलोत, असंही सुहास कांदे म्हणाले। बारसू आंदोलकांना भूमिका समजावून सांगण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून आधी बारसूमधला पोलीस फौजफाटा हटवा अशी मागणी बारसूतील आंदोलकांनी मांडली आहे। आता आंदोलकांची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे। दरम्यान या प्रकरणावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आहेत मात्र निर्णय राहुल गांधीच घेतात असं वक्तव्य केलं। दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर पटोलेंनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतलाय। संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबुड करू नये, संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये, ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांवर केलाय। बारसू रिफायनरीला बहुतांश स्थानिकांचे समर्थन असून विरोधकांचा बारसू रिफायनरी परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। तसेच आमच्याकडे विशिष्ट माहिती आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। यावर खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, एवढा अज्ञानी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला मिळाला। देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू नेता म्हणून माझा समज होता, मात्र बारसू रिफायनरी संदर्भात त्यांचे डोळे एवढे झाकले का गेले असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे। राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण करत पवारही आपली राजीनामा मागे घेतील असं म्हटलंय। यावर नितेश राणे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलंय। तसेच राऊतांचा आधुनिक शकुनी मामा असा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आपल्या नेत्यांसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बेळगावसह अन्य सीमा भागातही ते प्रचार करतील। कर्नाटकात सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचं प्रमुख आव्हान आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईतील आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली। या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात एकच वादळ आलंय। पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात पवार म्हणजे राष्ट्रवादी अशा आशयाचे पवारांना विनंती करणारे फलक लावण्यात आलेत। शरद पवारांच्या या घोषणेनंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांसमोरच आंदोलन करत आपला निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला होता। शिर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुमित्रा कोते यांनी साई सिद्धी सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असतात। यावर्षी हा 23वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आहे। विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फक्त ₹1.25 म्हणजे फक्त ₹1.25 नोंदणी फी आकारली जाते।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठे फेरबदल। भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये 60% नव्या चेहऱ्यांना संधी, तर जुन्या कार्यकारिणीतील फक्त 40% चेहरे कार्यरत राहणार। महायुती मजबूत करण्यासाठी 288 मतदारसंघामध्ये विधानसभा समन्वय साधणार। शिंदे गटातील नेत्यांसोबतचे वाद मिटवण्यासाठी समन्वय करणार काम। मंत्री, खासदार व आमदारांकडे फक्त मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी असेल, तर केंद्र व राज्यातील सर्व मंत्र्यांना विशेष निमंत्रित म्हणून ठेवणार। द केरला स्टोरी हा चित्रपट करमुक्त करावा या मागणीसाठी आमदार नितेश राणे यांनी बुधवारी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली। काश्मीर फाईल्स प्रमाणेच द केरला स्टोरी या चित्रपटाला डाव्या संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। याउलट देशभरामध्ये सुरू असलेली लव्ह जिहादची प्रकरण उजेडात आणण्याचं काम हा चित्रपट करेल, असा दावा नितेश राणे यांनी केलाय। नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर दरड कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। भानुदास आरडे असं मृत भाविकाचं नाव असून ते बीडचे रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान यापूर्वीही ब्रह्मगिरी पर्वतावर दरड कोसळून 4 भाविकांचा मृत्यू झाला होता। राज्यभरात अल्पकाळासाठी उन्हाची तीव्रता वाढून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत असल्याने उन्हाळ्याचा हा महिनाही पावसाचाच असेल का अशी शंका व्यक्त होते। भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाजात वायव्य भारतात, पश्चिम मध्य भारताच्या अनेक भागामध्ये या महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तसेच मंगळवारी जाहीर झालेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागातही याची तीव्रता अधिक असू शकेल। रब्बी पिकांनाही बेमोसमी पाऊस, गारपिटीचा फटका बसलाय। उन्हाळी पिकांनाही फटका बसत आहे। फळबागाची दैना होते। याआधीही शासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले, परंतु अद्याप अनेकांपर्यंत मदत पोहोचलेली नाही। पाऊस आताच पडून येत असल्यामुळे आगामी पावसाळा कसा जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना आहे। पावसाळ्यात शेतकऱ्यांचं नशीब उजाडणार का याची चिंता सर्वांना लागली आहे। इस्कॉन मंदिराजवळून जाणाऱ्या टिळकनगर येवलेवाडी रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून 22 कोटी रुपये खर्च करून तेथे डांबरी रस्ता तयार केला जाणार आहे। पुढील आठवड्यात हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आर्थिक वर्ष 2023 मध्ये आशिया प्रशांत क्षेत्राचा विकास दर 2022 मधील 3.8% वरून 4.6% पर्यंत वाढण्याची अपेक्षा असून या क्षेत्राचा जागतिक विकासात सुमारे 70% वाटा असेल, असं अहवालामध्ये म्हटलंय। आशिया प्रशांत क्षेत्राचा जगातील सर्वात गतिशील प्रमुख क्षेत्रामध्ये समावेश असेल आणि या क्षेत्राच्या भारत आणि चीन या 2 सर्वात मोठ्या आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था जागतिक वाढीमध्ये जवळपास निम्मे योगदान देतील। उर्वरित आशिया आणि प्रशांत क्षेत्राचा हिस्सा उर्वरित अर्ध्या भागाचा 5वा भाग असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नमूद केलं। जे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसाठी लवकरच 4 नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। इमर्जन्सी मेडिसिन, इंटरव्हेन्शन, रेडिओलॉजी, जेरिट्रिक आणि इम्युनोहिमॅटॉलॉजी अँड ब्लड ट्रान्सफ्युजन हे 4 नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। यातील इमर्जन्सी मेडिसिन या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून अन्य अभ्यासक्रमाचे सर्वेक्षण झाले आहे। लवकरच त्यांनाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आता लग्नांना सुद्धा बसत असल्याचं चित्र आहे। शहादा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जेवणाच्या पंक्तीतील वऱ्हाडी मंडळाची एकच दैना झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।
साई भक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांना आता आरती पास काउंटरवर मिळणार आहे। ग्रामस्थ आणि साई मंदिर प्रशासनाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। दर्शन पास आणि आरती पासचा काळा बाजार रोखण्याबरोबरच साई भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून साईबाबा संस्थानाबरोबर झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मांडल्या आहेत। या बैठकीत भक्तांना शिफारसीने दिले जाणारे आरती पास आता थेट दिले जाणार असून ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील 3 धरण समूहात 30% कमी पाणीसाठा उपलब्ध आहे। उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन आणि ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान यासाठी सर्व नागरिकांनी थेंब थेंब पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव आहे। यावर लवकरच प्रशासन पातळीवर निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ माजली। जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून आव्हाडांनी ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिल्याचं दिसून येत आहे। अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं समोर येत आहे। अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे प्रतोद आहेत। जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघेही बैठकीबाबत अनभिज्ञ होते। पवारांच्या फोननंतर जयंत पाटील पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले। पवारांच्या भेटीला तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे आणि देवेंद्र भुयारांनी शरद पवार यांची भेट घेतली। पवारांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेटीगाठी घेण्यात आल्या। देशातील सर्व राज्यांच्या प्रमुखांना घेऊन एक पर्यायी शक्ती एकत्र करून एवढी ताकद असलेला नेता आता सध्या देशाला आवश्यक आहे। वयोमानामुळे निवृत्त होणे हे कोणालाही पटत नाही। साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत। ज्या साहेबांनी लोकांमध्ये राहून आपल्या आजारपणाला सुद्धा निवृत्त केलंय, एवढी ताकद या नेतृत्वामध्ये आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख आहे। साहेब आमच्या हृदयात आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। शरद पवार यांनी राजीनामाचा निर्णय मागे न घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी पदाधिकारी राजीनामा देणार। जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकारी राजीनामा देऊन शरद पवार यांच्या सोबत असल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केली।